नमस्कार, माझी शाळा माझ्या स्वाभिमान या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी आपल्या पुढे घेऊन आलेलो आहे एक नाविन्यपूर्ण उपक्रम। या उपक्रमामध्ये तुम्ही तुमच्या आश्रमशाळेमध्ये राबवित असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम असतील। हे उपक्रम आता इतरही महाराष्ट्रातील आश्रमशाळेमध्ये राबविलेले बघू शकता। ही एक अशी सुवर्ण संधी आहे शिक्षकांसाठी आणि काही निवडक अधीक्षकांसाठी की या संधीमुळे तुम्ही तुमच्या वर्गामध्ये तुम्ही तुमच्या शाळेमध्ये राबवित असलेले उपक्रम तुम्ही इतरही शाळेमध्ये राबविलेले बघू शकता। तर या स्पर्धेचं नाव आहे विद्यादान गौरव स्पर्धा। ही स्पर्धा सक्रिय शिक्षकांसाठी आम्ही या ठिकाणी आयोजित करणार आहोत आणि असे सक्रिय शिक्षक जे या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी होतील त्या प्रत्येक शिक्षकांनी त्यांच्या शाळेमध्ये त्यांच्या वर्षभरामध्ये राबवित असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम असतील, वेगवेगळ्या कृती असतील, वर्गाचे नियोजन असेल, हे तुम्ही ज्या पद्धतीने करता त्या पद्धतीने तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही करता हे ती पद्धत इतरही आश्रमशाळेमध्ये लागू व्हावी हा यामागेचा सर्वात महत्त्वाचा उद्देश। तर आपण बघूया की प्रत्येक स्पर्धा आणि त्या स्पर्धेसाठी काहीतरी विषय असतात आणि काय या स्पर्धेसाठीचे विषय आहेत ते विषय आपण या ठिकाणी बघूया। एक गोष्ट पुढे व्हिडिओसाठी सुचविलेले विषय सहभागी खालीलपैकी कोणत्याही विषयावर व्हिडिओ तयार करू शकतात। पहिला, विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, एखाद्या विद्यार्थ्याची वर्गाची किंवा शाळेची यशोगाथा, आश्रमशाळेत काम करताना आलेला सकारात्मक अनुभव, शाळा किंवा विद्यार्थ्यांमध्ये झालेले सकारात्मक बदल, पूर्वस्थिती, केलेले प्रयत्न व उपाययोजना, माझी शाळा, माझे विद्यार्थी आणि मी, वर्गातील अनुभव ज्यांनी तुमच्या विचारांवर प्रभाव टाकला, असा विद्यार्थी ज्याने तुमचे आयुष्य बदलले, शाळेत राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम व त्यांचा परिणाम, आदर्श किंवा स्मार्ट शाळा किंवा वसतिगृहांची कल्पना, व्लॉग, माझ्या शाळेतील एक दिवस, माझ्या जगातील कथा, वर्गातील, शाळेतील किंवा आयुष्य बदलणाऱ्या कथा। चला तर आता पुढे बघूया की एखादा व्हिडिओ ज्यावेळी आपण तुमच्याकडून घेणार आणि ही एक स्पर्धा आहे तर या स्पर्धेची काही क्रायटेरिया असतील विजेते ठरविण्याचे। त्यामध्ये प्रथमतः हा क्रायटेरिया हा म्हणजे तुमचे व्हिडिओ हे तीनही प्लॅटफॉर्मवर हे व्हिडिओ काय होतील अपलोड केले जातील। अपलोड केल्याच्या नंतर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे युट्यूब, या युट्यूब वरची जी काही लिंक आहे ती लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल। मग ती जी काही लिंक आहे ती लिंक त्यामध्ये काही मेसेज सोबतच तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाईल। तो मेसेज आणि ती लिंक पकडून तुम्हाला ते तुमचे व्हिडिओ इतरही शिक्षकांना, इतरही ग्रुप्समध्ये, इतरही फॅमिली ग्रुप असतील किंवा इतरही व्यक्तींपर्यंत तुम्हाला ते शेअर करायचे आहेत। शेअर केल्याच्या नंतर काय तर या ठिकाणी तुमच्या व्हिडिओला त्यांनी लाईक करायला पाहिजे, तुमच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त व्ह्यूज असायला पाहिजेत आणि तुमच्या व्हिडिओच्या मार्फत सबस्क्रायबर्स त्या ठिकाणी वाढायला पाहिजेत। हे असे आपले 3 क्रायटेरिया आहेत। याने तिन्ही क्रायटेरियांवर 33.33% अशा पद्धतीचा या ठिकाणी वेटेज आहे। म्हणजे जास्त लाईक्स असतील, सर्वात जास्त सबस्क्रायबर असतील आणि सर्वात जास्त व्ह्यूज असतील अशाच शिक्षकांचे व्हिडिओ या ठिकाणी आपण त्या ठिकाणी विनर साठी आपण ग्राह्य धरू। आता ही एक स्पर्धा आहे आणि या स्पर्धेची जी काही सुरुवात आणि अंतिम अशी एक तारीख असेल तर या ठिकाणी ही स्पर्धा 13 एप्रिल 2026 ला सुरू होत आहे आणि 20 एप्रिल 2026 पर्यंत तुमचे सर्वच्या सर्व व्हिडिओज तुम्हाला अपलोड करायचे आहेत। ही सर्वात महत्वाची माहिती। या माहितीच्या नंतर तुम्हाला 2 ते 3 दिवसांच्या नंतर व्हिडिओ इव्हॉल्युशन झाल्याच्या नंतर, व्हिडिओला बघितल्याच्या नंतर, एडिटिंग झाल्याच्या नंतर तो व्हिडिओ अपलोड केला जाईल आणि अपलोड केल्याच्या नंतर त्या व्हिडिओची जी काही लिंक असेल ती लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल। मग ती लिंक प्रोव्हाइड केल्याच्या नंतर तिथपासून काही आणखी कार्ड तुम्हाला कार्यकाळ दिला जाईल। या कार्यकाळामध्ये तुम्हाला तुमच्या व्हिडिओवर लाईक, व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाढवायचे आहेत आणि ते वाढविल्याच्या नंतर एक आपण क्रायटेरिया, ज्या पद्धतीने क्रायटेरिया ठेवलेला आहे त्या क्रायटेरियाच्या आधारावर आपण विजेते घोषित करू। तर ही एक अशी एकंदरीत स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक शिक्षकांनी या ठिकाणी सहभागी व्हावे आणि सहभागी होऊन स्वतःच्या शाळेमधील नाविन्यपूर्ण उपक्रम असतील हे नाविन्यपूर्ण उपक्रम तुम्ही तुमच्या इतरही शाळांपर्यंत, तुमच्या मनामध्ये असलेली जी काही प्रेरणा आहे आदिवासी विकास विभागाअंतर्गत काम करत असताना निर्माण झालेली ही प्रेरणा तुम्ही इतरही आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करू शकता, शिक्षकांमध्ये निर्माण करू शकता। ही एक अशी सुवर्ण संधी आहे। मी आशा करतो तुमच्याकडूनही अशाच पद्धतीचे खूप छान छान व्हिडिओज, मोटिवेटेड व्हिडिओज तुम्ही शेअर करणार, इन्स्पायरिंग व्हिडिओज आम्हाला शेअर करणार अशी मी आशा करतो आणि या ठिकाणी विराम देतो। धन्यवाद। थँक्यू सो मच।